आपल्या सर्वांना वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। ही बुद्ध जयंती 2570वी बुद्ध जयंती आहे। संपूर्ण जगामध्ये बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात आनंदामध्ये साजरी केली जाते, पण भारतामध्ये जसं पाहिजे तशी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात आनंदात बुद्ध जयंती साजरी होताना कुठे दिसत नाही। प्रत्येकजण आपल्या आपल्या परिसरामध्ये विहारामध्ये बुद्ध जयंती साजरी करतो, पण आज दादर चौपाटी इथे लाखो लोक इथे जमलेले आहेत। हजार भिक्खू संघ इथे जमलेला आहे। त्याचप्रमाणे लाखो अनुयायी दीप प्रज्वलित करण्यासाठी या समुद्रामध्ये सोडण्यासाठी इथे जमलेले आहेत। पाहिलं असेल मागील काही वर्षापासून जगामध्ये युद्ध चालू आहे। रशिया युक्रेन असेल तर सध्याचं जर बघितलं तर अमेरिका आणि इराण यांचं युद्ध चालू आहे। संपूर्ण जगामध्ये शांतीचा संदेश देण्यासाठी या बुद्ध जयंतीनिमित्त जगामध्ये शांतता, करुणा, प्रेम व मैत्रीभावना राहण्यासाठी आज चौपाटीवरती ते लाखोंचे दिवे सोडून जगामध्ये शांतीचा संदेश देण्यासाठी लाखो अनुयायी इथे जमलेले आहेत। हे दिवे जर आपण बघितले तर हे दिवे कृत्रिमरित्या दिवे आहेत। या दिव्यांमध्ये कुठलाही तेल नाही व अग्नी नाही, त्यामुळे समुद्रातील जीवांना कुठलाही धोका नाही, माशांना देखील धोका नाही। यामुळे निसर्गाला देखील कुठली हानी होणार नाही। पाण्यात पडताच हे दिवे लाईट करतात। हे दिवे प्रज्वलित करण्यासाठी आणि समुद्रामध्ये प्रवाहित करण्यासाठी जनसमुदाय आपण पाहू शकतो। या दीपदान उत्सवाची जेव्हा संकल्पना मांडली गेली तेव्हा खूप लोकांनी विरोध केला की दादर चौपाटी येथे समुद्रामध्ये कचरा नको, लोकांनी घाण करू नये, यासाठी बराच या दिव्यांना विरोध केला गेला। कारण की हा लाखो दिवे या समुद्रामध्ये सोडले आले, त्याच्यामुळे कचरा होईल, घाण, याच्यावरती लोक बरेचसे कमेंट करत होते। पण भिक्खू संघाने याच्यावरती परिपूर्ण नियोजन केलेलं आहे। मला एक आपल्याला सांगायचं आहे, संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये निसर्गावर सर्वात जास्त प्रेम करणारा, निसर्ग जपणारा हा कोणता धम्म असेल तर तो बौद्ध धम्म आहे। याचं एक मुख्य उदाहरण जर पाहिलं तर वर्षावास। पावसाळ्यातील 4 महिने बौद्ध भिक्षू बौद्ध लेण्यांवरती राहून आणि बौद्ध धम्माचं ज्ञान घेतात। कारण की पावसाळ्यामध्ये जे बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसार करताना जी पायवाट आहे, या पायवाटेवरती लहान लहान रोपटं, वनस्पती जे उगवत असतात त्याच्यावरती पाय पडू नये व ते वनस्पती नष्ट होऊ नये, ते रोपटं नष्ट होऊ नये। त्याचप्रमाणे इतर जे जीवजंतू आहेत ते देखील पायाखाली येऊन ते मरू नये, ह्याची काळजी भिक्खू संघे त्यावेळेसच घेत असत। त्या बौद्ध जयंतीनिमित्त जे लाखो दिवे सोडलेले आहेत ते एका बोटीने जाळ टाकून नंतर ते सगळे बाहेर काढले जातील। त्याच्यामुळे अशा लोकांनी चुकीची कमेंट करून आणि लोकांमध्ये भ्रम करू नये। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा।